नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. डॉक्टर अभिज क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळ माती का खातं याविषयी माहिती बघणार आहोत. माझ्याकडे बरेच रुग्ण येत असतात, लहान मुलांचे आई वडील. ते म्हणतात की आमचं बाळ डॉक्टर साहेब खूप माती खातं, तर यावर तुम्ही काही उपाय सांगा. यावर काही इंजेक्शन असेल तर त्या इंजेक्शन त्या बाळाला द्या, असं ते म्हणत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयीच माहिती बघणार आहोत. तर लहान मुलं जे 2 वर्षापर्यंत, जन्मजात बाळापासून 2 वर्षापर्यंत, 6 महिन्यानंतर आपण बाळाला काही खायला देण्यास चालू करत असतो. 6 महिने ते 2 वर्षापर्यंत ते बाळ, त्याला विविध ज्या नवीन नवीन टेस्ट त्याच्या जिभेला येत असतात, कळत असतात, ती नवीन नवीन फूड एक्सप्लोर करत असतं, खात असतं. पण त्यानंतर 2 वर्षानंतर एक 5-7 वर्षापर्यंत जर बाळ झालं, पण ते जे खायला पाहिजे ते बाळाने ते न खाता ते खडू, पेन्सिल, माती किंवा पेंट असेल, पेंटला जाऊन चाटत असेल, ते खात असेल, तर याविषयी तक्रारी बऱ्याच पालकांच्या असतात. तर त्याविषयीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की याच्या मागची कारण काय आहे. पहिलं कारण आहे की इमोशनल. बाळ हे त्याच्या आई वडिलांशी इमोशनली अटॅच नसेल, तर त्यामुळे ते होऊ शकतं. त्यानंतर बाळामध्ये असलेली आयर्नची कमतरता आणि बाळामध्ये असलेली कॅल्शियमची कमतरता. आयर्न आणि कॅल्शियम जर बाळामध्ये कमी असेल, तर त्यामुळे सुद्धा बाळ हे अशा प्रकारे माती किंवा तत्सम ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या खात असतं. त्याला पॅरासाइट इन्फेक्शन झालेलं असेल, म्हणजेच त्याला जंताचा त्रास होत असेल, तर त्यावेळेस देखील बाळ हे कोणत्या अशा वस्तू ज्या तत्सम, ज्यामध्ये न्यूट्रिशन तर काहीच नसतं, अशा त्या वस्तू ते खात असतं. माती सुद्धा ते खात असतं. पालक त्यापासून दुरावलेले असतील, पालक त्या लहान बाळाला वेळ देत नसतील, तर त्यामुळे सुद्धा ते बाळ ते त्या वस्तू खाऊ शकतो. तर याने काय अपाय होतात, म्हणजेच काय होऊ शकतं बाळाला. जर लीड, पेन्सिल मध्ये लीड असतं, पेन्सिलचा तुकडा जर खाण्यात आला तर लीड पॉइझनिंगचा धोका असतो. त्यानंतर आपण कुठेही पडली की माती जर बाळ खात असेल, तर त्यामुळे त्याला पोटाच्या विविध समस्या होऊ शकतात. त्याला उलटी आणि मळमळ होऊन फूड पॉइझनिंग देखील त्याला होऊ शकतं. इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन त्या मातीमधनं त्या बाळाला होऊ शकतात. सिव्हिअर डायरिया सुद्धा त्याला होऊ शकतं. त्यामुळे हे अपाय देखील जर ते बाळ माती किंवा तत्सम जे पदार्थ आहेत ते खात असेल तर होऊ शकतं. आता यावरील उपाय काय आहे, तर उपाय जर आपण बघितलं तर बरेच पालक विचारतात की यावर काही इंजेक्शन आहे का डॉक्टर. तर इंजेक्शन तर नाही यावर. तर यावर आहे की आयर्नची जर कमतरता असेल, तर आयर्न व्यवस्थित त्या बाळाचं कव्हर केलं पाहिजे. त्याचं रक्त वाढवण्यासाठी, आयर्न वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर कॅल्शियम सप्लिमेंट सुद्धा त्याचं वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कॅल्शियम साठी आपण बाळाला दूध देऊ शकतो. त्याचं जर आयर्न वाढवायचंय, तर आयर्न वाढवण्यासाठी आपण राजगिऱ्याचे लाडू देऊ शकतो. राजगिऱ्याच्या लाडू मध्ये सुद्धा जास्त प्रमाणात आयर्न आहे. त्यानंतर गुळ शेंगदाणा आपण देऊ शकतो, खजूर देऊ शकतो. बीटचा ज्यूस वगैरे जर बाळ घेत असेल, किंवा ते मॅश करून त्याचा हलवा बनवून सुद्धा आपण देऊ शकतो. गाजराचा हलवा सुद्धा आपण देऊ शकतो, जेणे त्याचे आयर्न वाढेल असे घटक आपण त्या बाळाला देऊ शकतो. त्यानंतर कॅल्शियम जर आपल्याला द्यायचं आहे बाळाला, तर कॅल्शियम साठी बाळाला रोज सकाळ संध्याकाळ दूध द्या. त्याने त्याचं कॅल्शियम वाढणार आहे. आणि त्यानंतर काय करायचंय, ह्या सगळ्याच्या तत्सम गोष्टी आहेत, माती, खडू, पेंट यापासून बाळाला दूर घेऊन चला. त्याच्या संपर्कात बाळाला येऊ देऊ नका. त्यानंतर जर बाळाला, त्याला वर्म इन्फेक्शन म्हणजे जंताचा त्रास असेल नसेल, तरी त्याला डिवॉर्मिंग करा. डिवॉर्मिंग करा म्हणजे त्याला जंताचं औषध द्या. तर दर 3 महिन्याने ते रिपीट करत चला. आणि जर त्याला जंताचं इन्फेक्शन असेल, तर घरातील इतर जे व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा तुम्ही जंताचं औषध देऊन त्यांना सुद्धा डिवॉर्मिंग करा, जेणेकरून की जंताचा त्रास जो काही आहे तो निघून जाईल. तर औषधाच्या बाबतीमध्ये आपल्याला आयर्न डिफिशियन्सी, कॅल्शियम डिफिशियन्सी करेक्ट करायची आहे. बाळाला इमोशनल सपोर्ट द्यायचा आहे, बाळाच्या सोबत राहायचं आहे, त्याला सपोर्ट द्यायचा आहे, त्याला एकटेपणा जाणवू द्यायचा नाही आहे.
तर ह्या गोष्टी करून आपण आपल्या बाळाला माती खाण्याच्या सवयीपासून दूर ठेवू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.